भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी पैसे वाटपाबाबतचे सर्व आरोप फेटाळले। पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या असल्याचं तावडेंनी म्हटलंय। भाजपने टीप दिल्याचं ठाकूरांचं वक्तव्यही खोटं आहे असंही या दरम्यान विनोद तावडेंनी म्हटलंय। शंका असेल तर सखोल चौकशी करा, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासा असंही तावडेंनी म्हटलंय। पैसे वाटलेच नाही तर टीप कसली असंही तावडेंनी म्हटलंय। माझी प्रतिमा मलिन होण्याचं कारणच नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील आता विनोद तावडेंनी दिली। मी भाजप कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो, मी कुठे जाणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहितीच नव्हतं अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील विनोद तावडे यांनी यावेळी दिलेली आहे। त्यामुळे काल मोठ्या प्रमाणात विरारमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। बवियाच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं। विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप विनोद तावडे यांच्यावरती करण्यात आला। त्या ठिकाणी डायरी दाखवण्यात आली। डायरीमध्ये महत्त्वाच्या नोंदी आहेत असं सांगण्यात आलं। आमदार क्षितिज ठाकूर यांनी ती डायरी माध्यमांना दाखवली। त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर मात्र विनोद तावडे यांनी यावरती स्पष्टीकरण देत असताना पैसे वाटण्याबाबतचा कुठलाही विषय नाही, माझ्यावरती आरोपांमध्ये काही तथ्य नाही, सोबतच भाजपने टीप दिल्याचा एक मोठा आणि खळबळजनक असा दावा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला होता। मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांचा तो दावा देखील खोटा आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया या दरम्यान विनोद तावडेंनी दिली। निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पाहावं, तिथलं सगळं पाहावं, पैसे कुठे वाटले, काय वाटले। कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं। शंका आली असेल त्यांनी केलं असेल, निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी। 3 तिथे एफआयआर दर्ज झाले। एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली। दुसरा दर्ज झाला की मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो। तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिथे आले। हे 3 एफआयआर आहेत। पैशाचा एकही एफआयआर नाही। पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत, पूर्णतः खरं त्यातलं काही नाही। हितेंद्र ठाकूरांनी असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली, हे धादांत खोटं आहे। नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे, त्यामुळे यात काही तथ्य नाही। मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे, त्यामुळे असा काहीच विषय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।